आज जो शिबिर घेण्यात आला होता त्यामध्ये काय आणि किती लोकांना प्रथमोपचार करण्यात आले आणि किती लोक तपासण्यात आले? तेरणा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आपण एक आरोग्य शिबिर राबवत आहोत या गावामध्ये. तर या शिबिरात 300 ते 400 पेशंटने आज स्वतःची आरोग्य तपासणी केली. तर त्यापैकी 100 ते 200 हे पेशंट हे गुडघेदुखी आणि पाठदुखीचे होते, जे आम्ही रेफर केले तेरणा हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये. व तिथं त्यांना मोफत इलाज लवकरात लवकर भेटणं व त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मोफत तेरणा ट्रस्टद्वारे केले जातील. व त्यांना जे इथून नेणार आहेत तिथं हॉस्पिटलमध्ये जी ट्रीटमेंट भेटणार आहे व वापस इथं येणार आहे ते सगळं मोफत तेरणा ट्रस्टद्वारे केलं जाईल. ठीक आहे. आता 3 वाजलेले आहेत. आतापर्यंत किती लोकांना ऑपरेशनसाठी हे केलेलं आहे आणि किती लोक तपासण्यात आले आतापर्यंत? हे बघा, सध्या 300 ते 400 पेशंट इथं सकाळपासून 3 वाजेपर्यंत आलेले आहेत. त्यापैकी 100 ते 150 पेशंट हे ऑपरेशनसाठी आम्ही रेफर केलेले आहेत तेरणा हॉस्पिटलमध्ये. सांजा या गावात आज आपण आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. काय विषय होता आणि का घेण्यात आला? सांजा गावात तेरणा ट्रस्ट पब्लिकल नेहरू ह्याच्यातून पहिलेच राणादादाच्या मार्गदर्शनातून आम्ही 300 ते 400 पेशंट दुरुस्त करून आणले होते मुंबईत. त्याच्यामुळे ते नेहरूचा आपला राणादादा दवाखाना मला की लोकांना एक भरवसा बसलेला आहे की बाबा तिथे गेल्यावर माणूस सगळं फ्री होतं आणि सगळं बगर पैशाचं होतं. म्हणून आम्ही या गावातल्या दादाला विनंती केली की दादा गावात एक शिबिर घ्यावं लागतंय, गावातल्या जनतेच्या अडचणी आहेत. त्याच्यामुळे दादानं आम्हाला लगेच तारीख दिली आणि आज 18 तारीख शिबिराचं आयोजन केलं व शिबिर घेतलं. आता 3 वाजलेले आहेत तरी बी 300-400 पेशंट आम्ही तपासलेले आहेत आणि 100 पेशंट नेरूळला जाण्यासाठी त्यांचं काय कानाचं असेल, कुणाचं गुडघ्याचं आहे, कुणाचं डोळ्याचं आहे, ह्या प्रकारचं बरेच 100 ते 150 पेशंट आहेत. आता 300-400 पेशंट आम्ही पहिले दुरुस्त करून आणलेत. आता 100-150 पेशंट अजून जाणार आहेत. अजून जर कुणाला काय गरज असली तर आम्ही ग्रामस्थ सांजा ग्रामस्थ करता आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि पुन्हा अजून एखादं लागलं तर शिबिर घेणार आहोत. शिबिर घेऊन भरपूर आम्ही जनतेसाठी सेवा करा. इथून नेण्यासहित सगळं करून आणण्यासहित राणादादा मार्फत सगळं फ्री करतात. एकही रुपया इथून बसणं लावण्यासहित तिकिटासहित तिने खर्च करतात. त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं दादा व ताई यांचं भरपूर आभार मानतो. सांजा गावामध्ये तेरणा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरामध्ये ग्रामस्थांचे 300 ते 400 लोकांचे तपासणी झाल्यांच्या इथून पुढे राणादादातर्फे असंच नेक्स्टही शिबिर आयोजित केले जाईल. त्यासाठी त्यांचे रामदासजी आणि अर्चनाताईंचे यांचे आभार. आणि इथून पुढे अशीच सेवा आमच्या गावाला भेटावी याची अपेक्षा बाळगतो. ही दिले आणि आम्ही डॉक्टर साहेब रामदादा अर्चनाताई आणि मल्हारदादाचं मनापासून